टिळा हा हिंदूसाठी मोठा आध्यात्मिक परिणाम आहे. धनुष्यादरम्यान कपाळावर लागू केलेला हा अफाट सामर्थ्य आणि धार्मिकतेचा मुद्दा आहे. जिथे बिंदी लावली जाते तेथेच शरीराचा सर्वात महत्त्वाचा चक्र असतो. अजना चक्र आपल्या शरीरात 7 चक्रे आहेत, ऊर्जा केंद्रे आहेत. हे चक्र प्रचंड शक्तीचे स्रोत आहे. इजना, पिंगळा आणि सुषुम्ना या 3 मुख्य नाड्यांच्या संगमाचा मुद्दा म्हणून अजनाचक्र विशेषतः पवित्र आहे. म्हणून याला श्रद्धेने त्रिवेणी किंवा संगम असेही म्हणतात. सर्व वैश्विक ऊर्जेचे केंद्र म्हणून हा मुख्य स्थान गुरुस्थान म्हणून ओळखला जातो. आपली चेतना येथे राहते. हे आपल्या मनाचे निवासस्थान आहे. आपले संपूर्ण शरीर इथून नियंत्रित आहे. योग ध्यान दरम्यान मन या ध्यान चक्रात केंद्रित आहे. ध्यानचक्र हे आपल्या अवचेतन मनाचे आणि आपल्या सर्व विचारांचे प्रतिनिधित्व करते. आपले लक्ष अजनाचक्रवर केंद्रित केल्याने मनावर विश्रांती घेते. या सर्व कारणांमुळे कपाळावर या स्थानाशी महान पवित्रता जोडली गेली आहे आणि येथे टिळक, बिंदी किंवा टीका योग्यरित्या लागू केले गेले आहे. तसेच चंदनाचा एक टिळक, चंदन पेस्टचा त्वरित शांत प्रभाव आहे. अशा प्रकारे आध्यात्मिक गुरु नवीन साधकांना टिळक लावून आतमध्ये दैवी प्रकाशाची जाणीव करून जागृत करतात. गुरुशिवाय एखाद्याला हा सूक्ष्म अनुभव असू शकत नाही. तरीही अशा या अद्भुत जागेची शक्ती अशी आहे की अस्वस्थ मनालाही केवळ आराम चक्रात लक्ष केंद्रित करून विश्रांती घेण्याचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. आपण फक्त टिळक लावून मनाला शांत स्थितीत आणू शकत नाही. पण टिळक हे माध्यम आहे. आप अजना चक्रच्या अतुलनीय शक्तींना जतन करू शकता. तेथून हे एक लक्ष केंद्रित करणारे बिंदू आहे. धन्यवाद.